आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं दिनांक 15 ते 18 मे या कालावधीत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे स्मृती भवनात आंबा मिलेट्स आणि धान्य महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवामध्ये विविध प्रकारचे आंबे, मिलेट्स आणि धान्य उत्पादने, प्रक्रिया उद्योगाशी संबंधित उत्पादने तसेच ग्राहकांसाठी थेट विक्रीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उघडून प्रवासी सुरक्षा आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागपूर विभागीय प्रशासनाने स्थानक परिसरात हा आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन केला आहे. हा वैद्यकीय कक्ष अत्यावश्यक प्रथमोपचार उपकरणे आणि मूलभूत आरोग्य सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे गरज पडल्यास प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळेल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग प्रवाशांची सोय आणि सुधारित रेल्वे संचालन लक्षात घेऊन मंडला फोर्ट, नैनपूर, जबलपूर आणि मंडला फोर्ट, नैनपूर, छिंदवाडा मार्गांवर धावणाऱ्या प्रवासी गाड्यांचे विलिनीकरण करून नवीन एकात्मिक रेल्वे सेवा सुरू करत आहे. ही नवीन व्यवस्था 9 आणि 10 मे 2026 पासून लागू होईल. रेल्वेच्या जुन्या आरक्षण प्रणालीवरून अद्ययावत प्रणालीकडे वाटचाल करत असताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. नवी दिल्ली इथं या संदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1986 मध्ये सुरू झालेल्या आरक्षण प्रणालीत मागील वर्षात अनेक किरकोळ बदल करण्यात आले आहेत. मात्र आता या प्रणालीची पूर्णपणे फेररचना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. हवामान. विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दरम्यान विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात 42.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात आज 39.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.